नमस्कार. मधुमेह किंवा डायबिटीज हे काय असतं, याच्यावर मी माझा अनुभव मागील 25 वर्षापासून जे रुग्ण बघतो आहे आणि मागील 5 वर्षापासून आम्ही सातत्याने त्याच्यावर काम करतो आहे. त्याच्यातलं अपयशाबद्दल मी बोलतो आहे. मधुमेह आम्हाला बरेचसे रुग्ण विचारतात, का हो डॉक्टर, इतक्या साध्या गोळ्यांनी इतकं जुना माझा मधुमेह किंवा इतक्या हाय पॉवरच्या गोळ्या सुरू असताना कसं काय ठीक होईल? बरेचसे पेशंट म्हणतात की हो माझी शुगर तर कंट्रोलमध्ये येत आहे, पण माझे घरचे म्हणतात की अगं तू का बरं एलोपॅथी औषधं कमी करत चाललेली आहे. मी त्यांना म्हणे की डॉक्टरांचे म्हणजे एलोपॅथी डॉक्टरांनी कमी केल्यावरही सुद्धा मनामध्ये एक शंका असते म्हणे की बा खरंच याने पूर्णतः आपण डायबिटिक मुक्त होणार का. हो, खरं असं आहे की 30% या 35% लोकांनाच खरी एलोपॅथी औषधाची सप्लिमेंटची किंवा इन्सुलिनची किंवा गोळ्यांची अँटीडायबेटिक ट्रीटमेंटची आवश्यकता असते. बरेचसे ज्याच्यामध्ये बीटा सेल्स ऑफ लँगरहन्सचं ॲक्टिव्हिटी कमी असते. पण उरलेले 70% आपण हमखासपणे गॅरंटेडपणे होमिओपॅथीच्या औषधाने किंवा दुसऱ्या माध्यमाने डायबिटीज रिव्हर्सल करू शकतो. ते कसं, तर होमिओपॅथी जेव्हा काम करते तेव्हा होमिओपॅथी हा विचार करते की स्ट्रेस आम्ही ज्याच्यावर सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतो याला, म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही ताणतणाव आहे, ज्याला म्हणता येईल की दिल मागे मोर, ज्याचं आपल्याला अजून हाव सुटलेली असते. हाव करत असताना जेव्हा आपल्याला इन्सिक्युरिटी येते, ताणतणाव येतो, भीती येते की आपण सक्सेस होऊ की नाही, हा तणाव जर सातत्याने चालत असला मोर दॅन 4 मंथ, बुक्समध्ये तर 4 मंथच म्हटलेलं आहे, पण जर हा वर्षानुवर्ष असंच चालत असलं तर हमखास तुम्ही डायबिटीजमध्ये च्या विकारामध्ये किंवा हार्मोन इम्बॅलन्समध्ये जाणार. हार्मोन इम्बॅलन्स म्हणजे प्रामुख्याने थायरॉईड आणि डायबिटीज, ज्याच्यात इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो. पेशींमध्ये इन्सुलिन जात नाही आणि त्याच्यामुळे तिथं ग्लुकोज ट्रान्सफर होत नाही आणि आपल्या रक्तामध्ये वाढलेली ग्लुकोज मात्रा असते, कारण की याला डायरेक्ट इनडायरेक्टली सपोर्ट करतो लिव्हरसुद्धा. तर माझ्याकडे असा एक पेशंट होता, तो खूप रागीट स्वभावाचा, सातत्याने चिडचिड मी बऱ्याच दिवसापासून बघत होतो. मग मला असं वाटलं की बा याला होत काय नेमकं. तो यायचा, माझं पाय दुखतो, ऑर्थोपेडिकचं औषध घेतलं, पण त्याने काय असं यश येत नव्हतं, पाय दुखणं कमी व्हायचं. पण बरेचदा बघितलं की हा खूप छोट्या छोट्या गोष्टी चिडतं. मी त्याच्या मिसेसला विचारलं याचा स्वभाव सांग, तर ते बोलले की नाही, हा खूप चिडायला लागले, आधी नव्हते हो डॉक्टर्स. मग मी विचारलं की काय चाललं आहे घरी. ते बोलले की त्यांच्याकडे नेमकं म्हणजे काय झालं की त्यांनी कोविड काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी इन्व्हेस्ट केलेलं होतं आणि कोविड आणि त्याच्यानं आधी डिमॉनिटायझेशन, छोटा व्यवसाय स्वतःचा, त्यासोबत दुसऱ्याकडे, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं घर गिरवी ठेवून पैसा दिला होता, निर्माण केला होता एका पार्टनरसोबत. आणि त्या पार्टनरनी अजूनही त्या पार्टनरसोबत त्याच्या दोस्ती आहे, पण तो म्हणाला की बा कामच थांबले, आता आम्ही देणार कुठून. कसं तरी त्यांनी इकडून तिकडून अरेंजमेंट करेल आणि आपलं घराचं लोन फेडलं. पण तरी तो ह्या तणावात अजूनही होता आणि या धास्तीत होता की केव्हा ना केव्हा माझ्यावर माझा जो पैसा हा जाणार. ते हेच, आणि कोणाचंही ऐकलं की कोणी बिल्डरनी धोका दिला, कोणी इन्व्हेस्टरनी लॉस केला, तर त्याला एक भीती निर्माण व्हायची. आणि हा हॉरिबल थिंग सॅड स्टोरी असा होमिओपॅथीमधला एक मनाचा रुब्रिक आहे, ज्याला आम्ही विचार आहे त्या विचाराला कन्सिडर करून होमिओपॅथी औषध दिला आणि कॅल्केरिया कार्बने तो पूर्णतः बरा झाला. मधात कधी ताणतणाव आला की शुगर थोडी वाढतं, पण HbA1c 7च्या वर अजून जात नाही आहे. मी मागील 3 वर्षापासून त्याला मी औषध देतो, पूर्णतः क्युअर होत चाललेला आहे. तसेच अजून एक माझा पेशंट आहे की त्याला खूप काम करायचं आहे, होमिओपॅथी डॉक्टर आहे व्यवसायाने, आणि त्याला असं वाटतं की बा मी दिवसरात काम करावं, खूप पैसा कमावा, खूप सेटल व्हावा. ग्रामीण भागातून आलेला डॉक्टर आणि होमिओपॅथी प्युअर करण्याच्या माध्यमातून कॉलेजेस करतो, हॉस्पिटलला जॉब करतो आणि दिवसाला होमिओपॅथी प्रॅक्टिस. मी म्हटलं काय इतकं तुम्ही करता, 30-32 वर्षाचा असेल तो, आणि त्याचं लग्न झालेलं सगळं व्यवस्थित. तो काही सांगायला तयार नाही, नाही यार बिझी बोर घ्यायचं आहे, करायचं आहे.
मग लक्षात आलं, सविस्तर माहिती काढल्यानंतर त्याला एक दिवस शांतपणे विचारलं की काय चाललं आहे तुझ्या जीवनात, का बरं तू इतकं कमवण्याच्या मागे लागला आहे? छान आहे, कमवायलाच पाहिजे असं नाही, पण इतकं अति म्हणजे जीवाचं रान करून का कमवतो आहे? त्यावर तो बोलला की मी माझी एक सबसे बडा पैसा आहे डॉक्टर साहेब. म्हटलं का बरं असं वाटतं तुला? पैसा यासाठी आहे म्हणे की खूप मी आयुष्यात डिसअपॉइंटेड झालेलो आहे ह्या पैशामुळे. म्हटलं कसं काय? तर तो म्हणे माझं चांगलं कॉलेज लाईफमध्ये एक अफेअर होतं, पण मी स्थिर सेटल नसल्यामुळे किंवा श्रीमंत नसल्यामुळे किंवा माझ्याकडे आर्थिक स्थिती इतकी चांगली नसल्यामुळे मला मैत्रिणींनी तर सोडलं, पण तिच्या आईवडिलांनी पण मला नाकारल्यावर मी तिला प्रश्न विचारला, तिच्या वडिलांनी म्हणे नाही. तर म्हणे हाही काही डोक्यातून चाललं नाही म्हणे. आणि मी तो इतकं करायचा की तिच्या मैत्रिणीला विचारून की तिच्या नवऱ्याचा किती पेमेंट आहे, काय करतो, याला तिच्याशी काय लेनदेन आहे, फक्त पैसा, तो किती कमवतो. तर हा जो जिद्दीपणा, हा जो तिला दाखवण्यासाठी किंवा तिच्यापेक्षा मी श्रीमंत आहो, तुझी चॉईस चुकीतली हे दाखवण्याचा जो गरज होता, तो राग होता, हा सातत्याने त्याच्या मनात होता. आणि शेवटी त्याला ॲसिड फॉस नावाचं औषध दिल्यावर तो विसरून गेला आणि टू बी फ्रँक बायकोसोबतही छान वागायला लागला. तसेच असे बरेचसे पेशंट असतात ज्याच्यामध्ये फक्त डायबिटीज हा बीटा सेल्स ऑफ लँगरहन्सचाच नसून त्याच्यामागे स्ट्रेस, त्याच्यामागे भीती, नैराश्य, राग, द्वेष, ताणतणाव ह्या सगळ्यांचा विचार करून एक होमिओपॅथी डॉक्टर एक परफेक्ट औषधाचं निदान करतो आणि ते तुम्हाला पोटॅन्सीमध्ये चेंजेस करत देतो आणि त्यांनी तुमचा स्ट्रेसही कमी होतो आणि तुमच्या शरीरातील रुग्ण साखर कमी होते आणि त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट जे आहेत ते पण कमी होतात. म्हणून तुमच्या एरियात जो कोणी होमिओपॅथी डॉक्टर असेल त्याला कॉन्फिडेंटली तुम्ही सांगा की हो, होमिओपॅथीचं औषध आहे, तुम्ही मला औषध द्या आणि माझं ही स्थिती आहे आणि माझ्या तुमचा तणावातला, तुमच्या मनातला भीती किंवा जो काही गरज असेल किंवा डिसअपॉइंट हे पण ठीक होणार आणि शुगरसुद्धा. सो बी हॅपी अँड टेक होमिओपॅथी.